नमस्कार. आज वेगळाच संवाद साधायला आलोय. खरं तर मनात दुःख आहे आणि आनंद आहे, दोन्ही गोष्टी आहेत. दुःख एका गोष्टीचं आहे की मला संघद्रोही ठरवलं गेलं, मला संघ विचारांचा विरोधक ठरवलं गेलं. माझ्या सहकाऱ्यांनी मला सांगितलं की सुशील, काय गरज आहे व्हिडिओ बंद करण्याची, माफी मागण्याची. तर मी त्यांना म्हटलं की आपल्या आईवडिलांनी रागवलं तर आपण त्यांना चिडतो का, रागवतो का, काही म्हणतो का? नाही ना. तसं संघ हा मातापित्याच्या दर्जाचा आहे, त्यामुळं त्याला कधी त्यांनी रागावलं म्हणून कधी वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, चालत असतं. पण मी संघसंपर्कित नाही हे म्हणल्याची वेदना माझ्या मनात आहे, माझा संघाशी संबंधच नाही असं म्हणल्याची वेदना माझ्या मनात आहे. आणि ह्याची फळं काय मम तपाला, असा प्रश्न मला विचारावा वाटतो. एक व्हिडिओ काय पडला आणि त्या व्हिडिओनंतर बऱ्याचशा गोष्टी घडू लागल्या. त्या व्हिडिओतल्या एका उदाहरणावर, एका बाकी सगळ्याशी मी अजूनही ठाम आहे. फक्त तो जो शेवटी संदर्भ आला होता हस्तमैथुनासंबंधीचा, त्याच्यावर मीही थोडासा, माझ्या मनातही रिग्रेट होता, भावना होती. आनंद या गोष्टीचा आहे, दुःख कुठलं सांगितलं. आनंद या गोष्टीचा आहे की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची 5-25 मुलं एकत्रित येऊन त्यांच्याच विचाराच्या सुशील कुलकर्णी नावाच्या माणसाला जाब विचारायला आली होती. आणि ती तू करतोसच कसा असं म्हणत होती. तेव्हा आनंद वाटत होता की माझ्या विचारधारेची माणसं आपल्याच माणसाला का असेना पण किमान जाब विचारायला पुढे आलीत, याचा मनस्वी आनंद मनामध्ये होत होता. कारण असं कधी संघ संपर्कातल्या संघटनांच्याकडून झाल्याचं ऐकिवात नव्हतं. चला बरं झालं, त्या निमित्ताने माझ्याकडेही ती मुलं आली, बोलली, खूप काही बोलली. इतकं बोलली की क्षणभर धास्ती वाटत होती आपल्याच माणसांची. हा पहिला प्रसंग होता हो, धास्ती वाटण्याचा आपल्याच माणसांचा. दोन्ही आहेत, दुःख आहे, आनंद आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्या व्हिडिओमध्ये वापरलेल्या त्या शब्दाबद्दल मी पूर्ण विद्यार्थी परिषदेची क्षमा मागतो. तो जो शेवटचं उदाहरण मी वापरलं होतं आणि 3 सांगितले होते की फायदे काय होतात ते सांगितलं होतं, त्याबद्दल पूर्ण विद्यार्थी परिषदेची मी क्षमा मागतो. एक संघ स्वयंसेवक म्हणून अशा शब्दांचा उपयोग माझ्याकडून व्हायला नको होता, तो झाला, त्याबद्दल मी मनपूर्वक क्षमा मागतो. तो व्हिडिओ मी वापस घेतोय. वापस घेऊन 9-10 हजार लोकांनी बघितलाय. त्याला बघितलंय म्हणून त्या गोष्टीला मी वापस करू शकत नाही, पण मी मनपूर्वक क्षमा मागतो. माझ्याकडे जाब विचारायला आलेल्या मुलांनी मी व्हिडिओ करतोय आणि तो 4 वाजता प्रसारित होणार आहे असं सांगितल्यावर सुद्धा तुम्ही जर बोललाच आहात तर माफी मागा असं सांगितल्यामुळं, हां, एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी माझ्याशी काही उद्दामपणाचं वर्तन केलं नाही, काही नाही. फक्त त्यांच्या संघटनेवर बोल लागल्यामुळं तावातावानं माझ्याशी बोलत होते. एवढं वगळता कोणी उद्दामपणाचं वर्तन केलं नाही. आणि अट्टहासाने सांगितलं मला की तुम्ही तुमचा माफी मागणारा व्हिडिओ करून द्या आत्ताच, तुम्ही कसा केलाय तसा आत्ता आम्हाला हवाय असं म्हटल्यामुळं त्यांच्यासाठी मी तो व्हिडिओ करून दिला. त्यांच्या एका प्रमुखाच्या ह्याच्यावर टाकलाय, पण डगे नावाचे जे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत त्यांच्या ह्याच्यावर तो टाकलाय. पण तो व्हिडिओही मी तुम्हाला दाखवून घेतो त्यांनी काय करून घेतलंय. नमस्कार. अनालायझरवर काल एक व्हिडिओ पोस्ट झाला होता. त्याच्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना अखिल भारतीय विमानतळ परिषद असं म्हणत मी काही आक्षेपाचे मुद्दे उपस्थित केले होते. नीटच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी परिषदेचं भूमिका काय आहे, मोदींच्या वरती जेव्हा शिव्या दिल्या जात होत्या तेव्हा विद्यार्थी परिषद काय भूमिका घेत होती, असे अनेक मुद्दे त्या व्हिडिओमध्ये उपस्थित केलेले होते. खरं तर ही एक व्हिडिओची मालिका आहे. अजूनही त्याच्यामध्ये काही व्हिडिओ येणं बाकी आहे. त्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा यावर निवडून गेलेल्या सदस्यांनी काय केलं हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर परिवाराशी संबंधित असलेल्या संस्थांनी काय केलं हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याच्यामध्ये विद्यार्थी परिषद आली. आणि आता अजून काही लोकांनी काय केलंय हा मुद्दा उपस्थित होणार, ज्यामध्ये बाकी संलग्न व्यक्ती असतील त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये असेल. मुद्दा विद्यार्थी परिषदेच्या व्हिडिओशी संबंधित होतो.
आणि त्यावर खुलाशाचा व्हिडिओ, म्हणजे आज तारीख माझ्या माहितीप्रमाणे 7 आहे आणि 7 ऑगस्टला संध्याकाळी 4 वाजता याबाबतचा माझा खुलाशाचा, स्पष्टीकरणाचा आणि परिवाराची माफी मागणारा एक व्हिडिओ रिलीज होतो आहेच आहे, जो आता लगेच पडणार आहे. पण त्याच्या आधी मला खरं तर आनंद याचा वाटतोय की मी ज्या संस्थेमध्ये काम करतो, 2 गोष्टी एकाच वेळेला आहेत, आनंद आहे आणि दुःख आहे. आनंद कुठला आहे तर मी ज्या संस्थेत काम करतो, मी ज्या संस्थेचा पाईक आहे, त्या सगळ्या मात्र संस्थेच्या वेगवेगळ्या घटकातील लोक एवढे जागरूक आहेत की ते आपल्या लोकांनी काही बोलल्यावर सुद्धा जाब विचारायला जाऊ शकतात. जे आतापर्यंत गप्प होते, न बोलणारे होते, ते जाब विचारायला जाऊ शकतात आणि ही जागृती त्या सगळ्या मुलांच्या मध्ये आली आहे, याचा आनंद मला मनस्वी आहे. त्यांचा आक्षेपाचा मुद्दा काय, जरा पॅन करून दाखवा. ही सगळी मुलं इथं आलेली आहेत आणि मला खरोखर म्हणजे त्यांच्याविषयी तक्रार नाही आहे, त्यांच्याविषयी आनंदच आहे की हे जागरूक आहेत आणि ते कोणीतरी आपल्या संघटनेविषयी बोलतंय, काहीतरी वेगळं बोलतंय, तेव्हा त्याचा जाब विचारायला येतात. हे सगळ्यांच्या पर्यंत जावे असं अशी अपेक्षा आहे. राहिला प्रश्न त्या व्हिडिओ मधल्या शेवटच्या टप्प्यातल्या एका वाक्याचा, जो करताना मीही जरासा कचरलो होतो. तो पुन्हा वापरू की नाही मला प्रश्न आहे. हस्तमैथुनासंबंधीचा तो शब्दप्रयोग होता. खरं तर तो शब्दप्रयोग करणं एक स्वयंसेवक म्हणूनही, परिवारातला घटक म्हणूनही माझ्यासाठी तो योग्य नव्हता. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मला जाणवलं की चूक आहे, तेव्हा तो व्हिडिओ पहिल्यांदा मी बंद केला की हा शब्दप्रयोग नको होता व्हायला, तो झाला. या शब्दप्रयोगाच्या बद्दल आणि या भूमिकेच्या बद्दल मी मनस्वी खेद व्यक्त करतो आहे, दुःख व्यक्त करतो आहे. माझ्याबद्दल खेद, दुःख असले शब्द वापरून पळवाटा काढणार नाहीये. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ज्या ज्या कार्यकर्त्यांना याबाबत वेदना झाली आहे, दुःख झालंय, त्यांची मनपूर्वक क्षमा मागतो आहे, दिलगिरी व्यक्त करतो आहे की तो शब्दप्रयोग माझ्याकडून झाला जो व्हायला नको होता, आणि ती दिलगिरी व्यक्त करून तो व्हिडिओ सुद्धा बंद केलाय. एवढं सगळं झाल्यावर फक्त वेदना एकाच गोष्टीची की मला त्यांनी तू संघाचा नाहीस असं म्हटलं आणि ती वाक्य मनाला खात होती. फक्त एकच गोष्ट मला सांगायची आहे की झालं, आता माझ्याबाबत वेगळा विचार करण्याची प्रक्रिया सुरू करू नका, एवढीच माझी विनंती परिवाराला राहील. मला वेदना एवढ्याच गोष्टीची आहे की तू संघ स्वयंसेवक असूच शकत नाहीस असं म्हणणारी पोरं होती. ती या भावनेतून बोलत होती की मी त्यांचा दुश्मन आहे. अशा अनेक गोष्टी अनेक जण बोलत असतात. या मुलांनाही तिकडे जाण्याची, त्यांना जाब विचारण्याची बुद्धी हो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तूर्तास थांबतो, कारण आजच माझ्या परिवाराने माझ्यावर शंका उपस्थित करून ज्यांच्यासाठी काम करायचं होतं त्यांनीच माझ्या कर्तृत्वावर शंका उपस्थित केल्यात. त्यामुळं थांबणं, त्याचा खुलासा करणं आणि त्यांच्या मनातली माझी जागा नीट होईपर्यंत या विषयावर बोलणंच नको असं समजून मी थांबतोय. नमस्कार.